सीएए देश का कानून है, इसको कोई रोक नहीं सकता और हम सीएए को लागू कर नमस्कार मित्रांनो, बीजेपीचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए बद्दल एक सूचक वक्तव्य केलेलं आहे। पश्चिम बंगालमधील एका रॅलीमध्ये बोलताना अमित शहा म्हणाले की सीएए ला इम्प्लिमेंट होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही। बीजेपीच्या मॅनिफेस्टोमध्ये काही प्रॉमिसेस होते, त्याच्यामध्ये कलम 370 हटवणे, राम मंदिर पूर्ण करणे आणि सीएए आणि एनआरसी संदर्भात सुद्धा त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये प्रॉमिस केलेले होते। तर राम मंदिर आणि कलम 370 चा जो मुद्दा आहे तो निकाली लावलेला आहे। आता सीएए आणि एनआरसी बद्दल सुद्धा बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये बातम्या येत आहेत। तर सीएए संदर्भात जे इम्प्लिमेंटेशन आहे ते 2024च्या लोकसभा इलेक्शनच्या अगोदर इम्प्लिमेंट होण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात की सीएए म्हणजे नेमकं काय आहे, सीएए चा विषय कधीपासून चर्चेत आला आणि सीएए इम्प्लिमेंट करण्याची भारत देशामध्ये खरंच गरज आहे का, आणि जर सीएए इम्प्लिमेंट केलं तर याचा कशावरती आणि कुठल्या धर्मावरती परिणाम होऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। तर आता आपण वळूयात मुख्य मुद्द्याकडे। सीएए म्हणजे काय? सीएए म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट। सीएए पूर्ण काय आहे हे विस्तारितरित्या जाणून घेण्या अगोदर आपल्याला दोन टर्म जे आहेत ते समजून घेणं महत्त्वाचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे पर्सिक्युशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे इमिग्रंट्स। पर्सिक्युशन म्हणजे काय, तर एका समूहाकडून दुसऱ्या समूहावर होणारा अत्याचार, अन्याय किंवा त्या समूहाचं शोषण याला पर्सिक्युशन असं म्हटलं जातं। तर इमिग्रंट्स म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करणारे लोक म्हणजे इमिग्रंट्स असे ओळखले जातात। आता हे इमिग्रंट्स जे असतात ते अवैधरित्या स्थलांतर करतात आणि फेक डॉक्युमेंट्स वगैरे दाखवून हे लोकांचं स्थलांतर होतं। तर भारतामध्ये जे स्थलांतर होण्याचं प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे आणि खूप पूर्वीपासून आहे। त्याच्यामध्येच अशा काही आंतरराष्ट्रीय घडामोडी सुद्धा घडल्या होत्या ज्याच्यामुळे भारतामध्ये येणाऱ्या लोकांचं प्रमाण हे खूप जास्त वाढलं होतं। 1960 ते 1971 दरम्यान बंगालची ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी बांगलादेशमधून भारतामध्ये येणाऱ्या लोकांचं प्रमाण हे खूप जास्त होतं। 1959-60च्या दरम्यान ज्यावेळी चायना तिबेटचं वॉर चालू होतं त्यावेळी तिबेटियन लोकांचं देखील प्रमाण भारतामध्ये येण्याचं खूप जास्त होतं। त्याच्यानंतर 1980 ते 2000च्या दरम्यान श्रीलंकन सिव्हिल वॉरच्या दरम्यान श्रीलंकेमधले जे तमिळ श्रीलंकन आहेत त्यांचं सुद्धा भारतामध्ये येण्याचं प्रमाण हे खूप जास्त होतं। 2021च्या काही रिपोर्ट्सनुसार भारतामध्ये बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ या 4 देशांमधून सर्वात जास्त स्थलांतर होतं। सीएए जो आहे तो भारतीय नागरिकत्वा संदर्भातचा कायदा आहे आणि सीएए जर लागू केला तर हा इमिग्रंट्सची जी डेफिनेशन आहे तो पूर्णपणे चेंज करतो। भारतामध्ये सध्या इमिग्रंटची डेफिनेशन जे आहे ते कुठलीही विदेशी व्यक्ती भारतामध्ये जर अवैधरित्या आलेली असेल किंवा फर्जी पासपोर्ट वगैरे घेऊन आलेली असेल तर तिला इमिग्रंट्स म्हटलं जातं। दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीला मंजूर झालेल्या व्हिसाच्या काळापेक्षा जास्त जर ती व्यक्ती भारतामध्ये वास्तव्य करत असेल तर ती सुद्धा इमिग्रंट्स म्हणून ओळखली जाते। आता हे इल्लीगल इमिग्रंट्स जर भारतामध्ये आले तर याचा दुष्परिणाम काय होतो? पहिली गोष्ट, हे जे लोक आहेत ते भारतामधल्या संवेदनशील ठिकाणी जास्त आहेत। संवेदनशील ठिकाणी म्हणजे जम्मू आणि काश्मीर आणि दुसरं म्हणजे पश्चिम बंगाल, अशा राज्यांमध्ये हे लोक जास्त वास्तव्य करतात। दुसरी गोष्ट म्हणजे भारताच्या सुरक्षा एजन्सीच्या मते भारतामध्ये दिल्ली, हैदराबाद, मेवात अशा ठिकाणी रोहिंग्या नावाचे जे लोक आहेत हे सगळ्यात जास्त वास्तव्य करतात आणि या लोकांची विचारसरणी ही आतंकवाद्यांच्या विचारसरणीसोबत मिळती-जुळती आहे आणि म्हणूनच हे लोक भारतीय सुरक्षेच्या दृष्टीने धोका ठरू शकतात। म्हणून यांच्यावर आळा घालणं हे खूप महत्त्वाचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे या लोकांचं इकडे येणं म्हणजे स्थानिक लोकांवर दबाव आणणं आणि इथल्या रोजगारांच्या संधी सुद्धा हडपणं, या गोष्टींवर सुद्धा परिणाम होत असतो। म्हणून या लोकांवर आवर घालणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच सीएए लागू करण्यासाठी भारतीय सरकार हे प्रयत्न करत आहे। आता आपण पाहूयात की सीएएच्या नेमक्या तरतुदी काय आहेत। तर सीएए कायदा जो आहे तो धर्माला केंद्रस्थानी मानतो आणि या कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की समजा एखादी व्यक्ती अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशामधून 31 डिसेंबर 2014 पूर्वी जर भारतात आलेली असेल आणि त्या व्यक्तीचा धर्म जर समजा हिंदू, जैन, बुद्ध, शीख, ख्रिश्चन किंवा पारशी असेल तर त्या व्यक्तीला जलद गतीने भारताचं नागरिकत्व प्रदान करण्यात येईल।
आजपर्यंत भारतामध्ये जर समजा एखाद्या विदेशी नागरिकाला भारताचं नागरिकत्व हवं असेल तर त्या व्यक्तीचं किमान 11 वर्ष भारतामध्ये सर्व्हिस केलेली पाहिजे किंवा त्या व्यक्तीचं 11 वर्ष वास्तव्य असायला पाहिजे होतं, असा कायदा होता. मात्र आता जर समजा एखादी व्यक्ती अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशामधून आलेली असेल आणि ती जर समजा हिंदू, जैन, बुद्ध, शीख, ख्रिश्चन आणि पारशी या समुदायामधून असेल तर त्या व्यक्तीला 5 वर्षामध्येच भारताचं नागरिकत्व प्रदान करण्यात येईल, अशा 2 मोठ्या तरतुदी या कायद्यामध्ये केलेल्या आहेत. आता पक्का ड्राफ्ट काय आहे या कायद्यासंदर्भात तो आणखी पूर्ण झालेला नाही, मात्र लवकरच तो पक्का ड्राफ्ट सुद्धा तयार करण्यात येईल असं बऱ्याच मंत्रालयांच्या सूत्राकडून सुद्धा माहिती मिळालेली आहे. आता CAA लागू करण्यासाठी सरकारला बऱ्याच अडचणींचा सामना सुद्धा करावा लागत आहे. 2019 मध्ये जेव्हा या कायद्याची घोषणा केली होती त्यावेळी या कायद्याला देशभरामधून बऱ्याच ठिकाणाहून विरोध झाला होता. दिल्ली येथील शाहीन बाग येथे आणि पूर्ण देशभरामध्ये काही लोकांनी या कायद्याला विरोध केला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा कायदा आर्टिकल 14चं व्हायोलेशन करणारा कायदा आहे. आर्टिकल 14 काय सांगतो तर एखादी व्यक्ती कुठलीही असेल तर तिला कायद्याने समान वागणूक मिळाली पाहिजे. त्या व्यक्तीची जात, धर्म, लिंग किंवा जन्मस्थान यावरून त्या व्यक्तीसोबत भेदभाव करता येणार नाही असं आपल्या आर्टिकल 14 सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर नागरिकत्व द्यायचं तर मग अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश हे 3 देशच का निवडले गेले असे 2 मुख्य प्रश्न या विरोधकांकडून विचारले जात होते. तर याच गोष्टीला प्रत्युत्तर म्हणून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं की अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश हे 3 देश जे आहेत ते इस्लामिक स्टेट म्हणून ओळखले जातात, ते सेक्युलर स्टेट म्हणून ओळखले जात नाहीत. आणि या देशांमध्ये हे ज्या 6 कम्युनिटीचे लोक आहेत, हिंदू, जैन, बुद्ध, शीख, ख्रिश्चन आणि पारशी, हे लोक मायनॉरिटी आहेत आणि या लोकांचं या देशांमध्ये शोषण केलं जातं, यांच्यावर अत्याचार केले जातात. म्हणून या 6 कम्युनिटी आणि हे 3 देश निवडलेले आहेत. आणि म्हणूनच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की परसिक्युशन जे तुम्हाला टर्म सांगितली होती की या 6 कम्युनिटीचं या 3 देशामध्ये रिलिजियस परसिक्युशन होतं, त्याच्यामुळेच या 3 देशामधील लोकांना जलद गतीने नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा केलेला आहे. दुसरी सर्वात मोठी अडचण सरकारसमोर येते ती म्हणजे नॉर्थ ईस्ट स्टेटमधून होणारा विरोध. नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये कोणते राज्य येतात तर त्याच्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. या स्टेटमध्ये ज्यावेळी बंगालची फाळणी होत होती त्यावेळी बंगाल सगळ्यात जास्त स्थलांतर लोकांचं नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच या भागामध्ये सर्वात जास्त लोक राहतात. जसा 370 कलमनुसार जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, तसाच कलम 371 नुसार नॉर्थ ईस्ट स्टेटला सुद्धा विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. आणि या नॉर्थ ईस्ट स्टेटमधूनच CAA सर्वात जास्त विरोध सुद्धा होत आहे. तर ही सर्व माहिती होती CAA संदर्भात. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत आम्हाला नक्की सांगा. ही माहिती जास्तीत जास्त मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि अशाच माहितींच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.